हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे राम 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 कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम हरे 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बरवा हो तुहा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले ओ साधने तुहा विठ्ठल बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा ओ तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आधार पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आधार पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे पाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर तोहा विठ्ठल बरवा ओ तोहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय राम याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे यारे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आदि देतो पोट भरी म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी पुरे म्हणाल तोवरी हे हळू हळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हळू चाला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आदि
भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे का मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे आधी देतो पोट भरी 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 पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी विठोबा विठोबार कुमाये बार कुमाये कुमार कुमाये विठोबार कुमार 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 याला तारी यारे राधे याला तारी यारे रागे तरी यारे लागे याला तरी यारे लागे याला मागे मागे अब घे माझा मागे मागे आज दे तो पोट भरी आज दे तो पोट भरी माझा मागे मागे अब घे माझा मागे मागे आज दे तो पोट आज दे तो पोट भरी पुरे म्हणाला तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल तो पुरे हेलो हेलो
म्हणाल तो बरी पुरे म्हणाल तो बरी आज देतो पोट बरी आज देतो पोट बरी म्हणाल तो बरी विठ्ठल 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 याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी पुरे मनाल तो वरी पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू आ पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या सुपादाने कथेचा विस्तार सुपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु
गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार आता. ओम नमो ज्ञानेश्वरा 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 ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणाकराय दया करुणाकराय दया करुणाकरा दया लागलो. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमला भलो झालो चला ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. मी तो कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे मनाल तोवरी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी उपस्थित तुम्हा सर्व श्रोते सज्जन माता पित्यांच्या सेवेकरता निवडलेला भंग जगद्गुरु जगदवंदनीय श्रीमंत वैराग्याचे महामेरुमणी भागवत धर्माचे कळसंत तुकाराम महाराज यांचा हा 4 चरणाचा काल्याच्या प्रसंगाकरता विशेषत्वाने उपस्थित केलेला अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा वर्धापन दिन त्यानिमित्ताने श्रीराम श्री सिद्धेश्वर साई सिद्धेश्वर सिद्धेश्वर व शरद कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह. आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा आजचा सांगतेचा दिवस. वारकरी संप्रदायामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असेल तरी त्याची सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने करावी. 4 महिन्याचा चातुर्मास जरी असेल तरी सांगता ही काल्याच्याच कीर्तनाने करावी. नव्हे 1 दिवसाचा एकता जरी असेल तरी काल्याच्याच कीर्तनाने सांगता करावी. असा हा वारकरी संप्रदायाचा आपला दंडक असल्यामुळे आज या ठिकाणी काल्याच्या प्रसंगाकरता माझ्यासारख्या पामराची आपण सर्वांनी निवड केली. मी या सर्व कमिटीचे या समितीचे मनापासून आभार मानतो. कुणाचा नामोल्लेख न घेण्याची मला पहिल्यांदा सूचना आलेली आहे. त्यामुळे मी कुणाचाही नामोल्लेख न घेता सर्व हाऊसिंग सोसायटीमधले पंचकृषीमधल्या सर्व भाविकांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठ्ठल प्रसंग कालाचा आहे. काल्याचा प्रसंग म्हटला की अतिशय सोपं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन. कारण आजच्या दिवशी कीर्तनकारांनी पंचदशी सांगायची नाही, पंचकरण सांगायचं नाही, विचारसागर मांडायचा नाही, गीता मांडायची नाही, गाथा काही मांडायचं नाही. आज फक्त काल्याच्या कीर्तनामध्ये एकच विषय आहे, चरित्र
चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. द्वापार युगामध्ये भगवान कृष्णाने गोकुळामध्ये अवतार घेतल्यानंतर जे चरित्र केलं ते चरित्र फक्त आज 2 तास वर्णनच करायचं आहे असा आजच्या दिवसाचा महत्त्वाचा विषय आहे. परंतु सज्जन हो, प्रसंग काल्याचा आहे. 99% महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता भगवंताच्या चरित्राने करावी हे बरोबर आहे. आणि महाराष्ट्रातला प्रत्येक कीर्तनकार काल्याच्या दिवशी चरित्र सांगतो, त्याबद्दल वाद नाही. आज 99% चरित्र सांगितलं जातं. 99% कीर्तनकार फक्त चरित्र सांगतात, पण काला कशा करतात? काला म्हणजे काय? ही दहीहंडी का फोडली जाते याचा आणि आपला काय संबंध आहे? तो संबंध मात्र मी लहानपणापासून कीर्तन ऐकतो, एवढा होतो तेव्हापासून. पण विशेषत्वाने काला मात्र कोणी सांगत नाही. माझ्या आयुष्यामध्ये काला सांगणारा या महाराष्ट्रामध्ये एकच महात्मा मी पाहिला, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि समर्थ सद्गुरू सच्चिदानंद रामदास बाबा. कीर्तन सकाळी 9 वाजता सुरू झालं. बाबांनी कीर्तनाला उभं राहिल्यापासून 9 वाजल्यापासून तर पखवाजावर बसलेला असायचो मी. कीर्तन कधी संपायचं? 1:30-2 वाजता. 4 ते 5 तास काल्याचं कीर्तन. आणि काला महाराज माझ्या आयुष्यामध्ये मी फक्त ऐकला नाही तर त्यांच्या जवळ बसून अनुभवला. आज चरित्र सगळे सांगतात पण काला मात्र कुणी सांगत नाही. म्हणून माझं कर्तव्य आहे की अरे चरित्र रामानंद सागरांनी जेवढं सांगितलं तेवढा कीर्तनकार काय सांगू शकत नाही. रामानंद सागराने 2 वर्ष श्रीकृष्ण भगवंताच्या त्या मालिकेतून घराघरामध्ये भगवंताचं चरित्र पोहोचवलं. आता काल्याच्या कीर्तनामध्ये माझं कर्तव्य आहे. चरित्र तुम्हाला माहिती आहे पण काला कशा करतात? विशेषत्वाने ही दहीहंडी, या दहीहंडीवर कोट्यावधी खर्च या मुंबईमध्ये होतो. जास्त खर्च महाराष्ट्रामध्ये दहीहंडीवर कुठे होत असेल तर तो मुंबईमध्ये होतोय. कळाला की आपल्या दहीहंडी का फोडतात? माहिती आहे? नाही माहिती असेल तर मग चरित्र सांगतो, काला नाही सांगतो. आहे माहिती? 21 वर्ष झाले अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. एक वेळ आला होता माझा योग, 7-8 वर्षापूर्वी आलो होतो मी, आठवण असेल तुम्हाला तर. प्रसंग काल्याचा आहे, चरित्र सगळे सांगतात पण काला कशा करता? महाराज काला हा जीव ब्रह्माचं ऐक्य अनुभवाला येण्याकरता काला आहे. जीव शिवाचं मिलन व्हावं याकरता काल्याचं कीर्तन आहे. नवे नवे सोप्या भाषेमध्ये देव भक्ताची भेट व्हावी याकरता काल्याचं कीर्तन आहे. मग कीर्तनामध्ये आल्यानंतर कमीत कमी 2 तासामध्ये मला प्रत्येकाला देवाचे मिलन व्हावं, देवाची भेट व्हावी याकरता चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. परंतु मात्र आज जर काला जर सांगितला जात नाही तर मिलन कसं होणार? आणि ते मिलन व्हावं याकरता ही दहीहंडी बांधलेली. काही विषय अवघड नाही, सोपा विषय आहे. दहीहंडी म्हणजे काय? असं काही सोन्याची नाही. कशाची दहीहंडी? ती कशाची दहीहंडी? कशाची? अहो तुमच्या गावातली, मला माहित नाही कशाची. मातीची. दिसायला ते मडकं आहे. काला समजून घ्या, जीवब्रह्माचं ऐक्य नक्की तुमच्या अनुभवाला येईल. दिसायला ते मातीचं मडकं आहे, दिसायला मडकं आहे पण अधिष्ठान मात्र त्याची माती. मातीशिवाय मडकं बनलं? दिसायला मडकं आहे पण अधिष्ठान मात्र माती आहे. काला समजून घ्या, तुम्ही दिसायला माझ्या समोर माणसं आहात पण तुम्ही माणसं नाही, तुम्ही देव आहात. दिसायला मडकं आहे पण अधिष्ठान माती आहे. तुम्ही दिसायला माझ्या समोर माणसं आहात पण तुमचं माझं प्रत्येकाचं अधिष्ठान देव आहे. त्या मडक्यामध्ये 2 पदार्थ आहेत, एक आहे लाही आणि दुसरा आहे दही. मी तुम्हाला असं विचारतो, दही आहे का दूध आहे? ते दिसायला दही आहे पण अधिष्ठान मात्र दुधाशिवाय दही बनलं नाही, मातीशिवाय मडकं बनलं नाही. ऐका मायबाप, दिसायला दही आहे पण असायला दूध आहे. तुम्ही दिसायला माणसं आहात पण असायला तुम्ही देव आहात. ही गोष्ट समजून घेतली तर काला, नाही तर आयुष्यभर तसाच मेला. विठाला ऐका मायबाप, आजच्या दिवशी तुम्ही दिसायला माणसं आहात पण असायला तुम्ही देव आहात. तुम्हाला जर माझं पटत नसेल तर पुराव्यानिशी बोलतो. देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे, देवची बरे.
खरे तुम्ही तुका म्हणे 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 देवाची बरे तुका म्हणे खरे जय हो तुका म्हणे खरे तुम्ही तुका म्हणे खरे तुम्ही देवाची बरे तुका म्हणे खरे खरे तुका म्हणे तुम्ही खरे तुका देवाची बरे तुका म्हणे खरे तुम्ही. माझ्या समोर बसले तुम्ही माणसं नाहीये, माझ्या समोर बसलेले तुम्ही देव आहात. म्हणून माऊली ज्ञानोबाराने प्रथमच तुम्हाला वंदन केलंय. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी तव दुबळा अर्चित असे भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती स्वीकाराल की. हो महाराज, दहीहंडी नाहीये, अधिष्ठान माती आहे. दिसायला लाई पण असायला मात्र तांदूळ आहे, दिसायला दही आहे पण असायला मात्र दूध आहे. तुम्ही दिसायला माणसं आहात पण असायला तुम्ही देव आहात. पण तुम्हाला देव अनुभवाला आला का? देवाने कधी दर्शन दिलं का नाही? त्याचं कारण असं आहे, मातीपासून मडकं बनलं पण आधी संस्कार आहेत. मातीपासून मडकं बनलं ते काय असं सत्यनारायणची पूजा घालून झालं का? नाही. दह्याचं परिवर्तन दुधाचं परिवर्तन दह्यामध्ये झालं, ते सुद्धा परिवर्तन आधी संस्कार आहेत. ते पण दहीहंडीमध्ये ते आलं ना, ते सहजासहजी नाही. आधी काय करावं लागलं? त्या दुधावर संस्कार करावे लागले. दुसरा पदार्थ आहे लाही सुद्धा महाराज आपोआप दहीहंडी आली ती, ते काय सहजासहजी झाली नाही. तर त्या लाहीमध्ये रूपांतर होण्याकरता तांदळावर काय करावं लागले? संस्कार करावे लागले. ऐका मायबाप कीर्तन, आज तुम्ही देव आहात पण देव तुमच्या अनुभवाला नाही, देव तुमच्या दर्शनाला नाही. त्याचं कारण काय आहे? तर अजून संस्कार बाकी आहे. जसं त्या मातीला आवेमध्ये घालावं लागलं, हात शेकून काढावं लागलं, तसं तुम्हाला देखील आव्यात घालावं लागणार आहे. माझं मत नाही, गोरोबा काकाच्या आव्यामध्ये नामदेवरायला घालावं लागलं. हो, सगळे संत महात्मे म्हणले हा कच्चं मडकं कोणतं आणि कच्चं पक्क कोणतं आहे? महाराज सगळे मडके कच्चे पक्के ठरले, पण नामदेवरायचं मडकं हा म्हणजे संस्कार झाले नव्हते. आणि म्हणून गोरोबा काकाने सांगितलं, नामा तू कच्चा आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, कार्य अहंकार नाही गेला. अखंड जयाला देवाचा शेजार, कार्य अहंकार नाही गेला, कार्य अहंकार नाही गेला. वा महाराज वा वा वा. अखंड दयाला देवाचा शेजार. अरे देव ताटामध्ये जेवत होता, कीर्तनामध्ये नाचत होता, पण काला झाला नाही. मग तुमचं काय? तुम्ही विचार करा. फक्त कीर्तनच ऐकायचे का काही विचार करायचा? आणि तो विचार तुम्ही करावा याकरता मुद्दाम आज काला सांगणार आहे. चरित्र होईल का नाही मला माहित नाही. 12 वाजता एंड होणार आहे. महाराज त्यावेळेला देवाकडे गेले नामदेवराव, देवा अरे मला कच्चं ठरवलं या साधू संतांनी. त्यावेळेला देवाने सांगितलं, नामा अजून संस्कार बाकी आहेत. तुला जर पक्क व्हायचं असेल तर तुला पंढरपूर सोडून औंढ्या नागनाथाला 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणारा एक ज्योतिर्लिंग, हा तिथे विसोबा खेचराच्या आव्यामध्ये तुला जावं लागेल. संस्कार होतील तिथे जाऊ. मग नामदेव महाराज काला होण्याकरता पंढरपूर सोडून कुठे गेले? औंढ्या नागनाथाला गेले. निवृत्तीनाथ आळंदी सोडून कुठे गेले काला होण्याकरता? त्र्यंबकेश्वरला गेले. जगद्गुरु तुकोबाराय काला होण्याकरता दीव सोडून कुठे गेले? उत्तमापूरला गेले. सांगदेव काला होण्याकरता कुठं आले? आळंदीला आले. मग विचार करा, काला होण्याकरता जोपर्यंत गुरुप्रचिती, शास्त्रप्रचिती आणि आत्मप्रचिती समर्थ सद्गुरू जीवनामध्ये भेटत नाहीत, तोपर्यंत जीव ब्रह्म ऐक्य हा अनुभव येत नाही. जीव शिवाचं मिलन तोपर्यंत होत नाही. म्हणून ज्ञानोबाने सर्वप्रथम काय केलं असेल तर सद्गुरूची शरणागती केली. जया सद्गुरु तारू पुढे अनुभवाचे कासे गाढे, तयात निवेदन तरांड्या कडिले.
ज्ञानोबाराचा काला सद्गुरूच्या कृपेने झाला. महाराज जगद्गुरु तुकोबाराचे अभंग करते. हा तुकोबारा देखील म्हणतात, मला महाराज मला देखील माघ शुद्ध दशमी पावनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ शुद्ध दशमीच्या दिवशी बाबाजी चेतनासारख्या समर्थ सद्गुरूची शरणागती करावी लागली. आणि ज्या वेळेला शरणागती केली, मस्तकावर हात ठेवला आणि माझा काला झाला. नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा, नेत्री अश्रूची आधारा. शरीरा या पंढरी सघरे, या पंढरी सघरे. कोठे रोमांच शरीरा, कोठे शरीरा, या पंढरी जगद्गुरु तुकोबारा आपला अनुभव प्रतिपादन करतात. माघ शुद्ध दशमीचा दिवस बाबाजी चेतनासारखे समर्थ सद्गुरू समोर मला समोर बसवलं, मस्तावर हात ठेवला आणि अनादिकालापासून आलेल्या भगवत नामाचा अनुग्रह प्राप्त झाला. आणि त्या अनुग्रहाचा परिणाम हा अंतकरणामध्ये जीवशिवाचं मिलन झालं, जीव ब्रह्माचं ऐक्य झालं. काय आनंद झाला. अंतरीचे धावे स्वभावे पायरी. काला झालेल्याची ही लक्षणं आहेत, त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात. सद्गुरूच्या कृपेने अनुग्रह प्राप्त झाल्यानंतर त्या साधकाची अवस्था होते, ती अवस्था तुकोबाराची झाली. कंठ सद्गदित झाला, अंगावर रोमांच उभे राहिले आणि डोळ्यामधून आनंद अश्रूच्या धारा वाहू लागल्या. नेत्री अश्रूच्या धारा कोठे रोमांच शरीरा, ते या पंढरीचं घडे खळा पाझर रोकडे. तुकोबारा म्हणतात याला काला म्हणतात. तुका म्हणे काला, तुका म्हणे काला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. म्हणे काला, कोठे अभेद देखिला, नाही आज कालाच होणार आहे. आज कालाच होणार आहे. तुमचं पण कालाच होणार आहे आज. हा तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. अहो मला सांगा, त्या दही अंडीमध्ये दही आणि लाई एकत्र आलेली, ती आता तुम्हाला वेगळी करता येईल का? नाही. इथल्या या भागाचा आमदार आला आणि त्याला बोलून मला एक करून दाखव जरा, लाई आणि दही वेगळी करता येईल का? त्याला अभेद म्हणतात. भेदच राहिला ना, दही आणि लाई एकरूप झाली. मला तसं जीव शिवाचं मिलन, जीव ब्रह्माचं ऐक्य, याला काला म्हणतात. अरे आयुष्यभर दहीहंडी फोडणारा ना मायबापांनो, या काल्याचा कधी विचार करणार? आणि तो काल्याचा विचार करावा याकरता तुकोबारा वैकुंठावरून आले. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, आम्ही वैकुंठ आलो याची कारणाशी. झाडू सकाळ आडराने भरले, उचिष्टाचा भाग शेष उरला तो, शेष उरला तो शेष
दहीहंडी फोडणे अशी असं आहे का? आलो याची कारण आता दहीहंडी फोडणारे किती सुदेवर असतात त्या कृष्ण भगवंताच्या तुम्हाला माहिती आहे. आपल्याला टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती अजून लक्षात येत नाहीये. हो, हे व्यासपीठ आहे ना, ही वस्तुस्थिती प्रतिपादन करण्याचं व्यासपीठ आहे. तुकोबाराय म्हणता आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी. खरा काला तुम्हाला समजून द्यावा याकरता आलो. कारण वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काले. कारण वैकुंठामध्ये हा काला नाही बाबांनो. तो काला अनुभवायचा असेल तर मृत्यूलोकामध्येच यावं लागतं. देवाला देखील काला जर अनुभवायचा असेल तर मृत्यूलोकामध्ये यावं लागतं. तुमचं माझं परमभाग्य आपल्याला मृत्यूलोकामध्ये जन्म मिळाला. ज्ञानोबा तुकोबारानंतर मिळाला. आणि अजूनही जर काला समजला नसेल तर मग आपण खऱ्या अर्थानं दुर्दैवी ठरू बरं का. म्हणून हा काला तुम्हाला दरवर्षी माहिती आहे. पण तुकोबाराला जो अभिप्रेत काला आहे हा तो काला आहे देवाचा आणि आपलं मिलन, देवाची ना आपली भेट. हा खरा काला आहे. आणि हा काला माणसं त्याही वेळेला देऊ गावामध्ये समजून घेत तुकोबारायला समजून घेतलं. गावाच्या बाहेर जावं लागलं, भंडाऱ्यावर, गोरावड्यावर, भामगिरीवर. पण गावामध्ये साधना करता आली. पण त्या तुकोबाराने सांगितलं खबरदार, जर तुम्हाला काला अनुभवायचा असेल तर तुम्हाला माझ्या माग यावं लागेल. अभंगाचं याला तरी यारे लागे. वा वा. याला तरी यारे लागे. 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 अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. वा वा. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. आज देतो पोट भरी. आज देतो पोट भरी. आज प्रस्तुत जो उपस्थित अभंग केलेला आहे तुमच्या पुढे, त्या अभंगाच्या प्रथम चरणामध्ये जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात काला जर अनुभवायचा असेल, देवगावकरांनो नव्हे महाराष्ट्रातल्या सर्व तमाम वारकऱ्यांनो, जर काला अनुभवायचा असेल तर याल तरी यारे लागे. जर तुम्हाला गरज असेल तर माझ्या मागे यावं लागेल. मंबाजीनं विरोध केला. रामेश्वर भट्टाने दशग्रंथी ब्राह्मण पंडित विरोध केला. पण तुकोबाराने सांगितलं काला अनुभवायचा असेल तर माझ्या मागे यावं लागेल. महाराज रामेश्वर भट्टाला देखील नाक घासावं लागलं. तुकिता तुलने ब्रह्म तुकासी आले. तुकिया तुलने मनोरी रामेश्वरे चरणे मस्तक ठेविले. मनोरी रामेश्वरे चरणे मस्तक. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाया पाखी. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु नामा सच्चिदानंद मूर्ती पाया राघविया. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले. मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. रामेश्वराला वाटलं आपला जर काला करायचा असेल तर नाक घासावं.
आहे का तुमची नाक घासायची तयारी? काला खायचा ना, मग नाक घासावं लागेल. रामेश्वराला मंबाजीला हो नाक घासावं लागलं तुकोबाराच्या चरणावर. तसं तुम्हाला देखील जर काला अनुभवायचा असले तर सद्गुरूची शरणागती करावी लागेल. तेव्हा तुम्हाला तुकोबाराने जो काला अनुभवला तो तुम्हाला काला अनुभवता येईल. तुकोबारा सांगितलं या, पण सगळे नका येऊ. गरज असेल तर माझ्या मागं या, पोटभर नक्की देईल. त्याचप्रमाणे तुकोबाराने जसं आव्हान वारकऱ्याला केलं, हा तसं महाराज द्वापार युगामध्ये कृष्ण भगवंतानी हा बालगोपाळ जे रामावतारामध्ये वानराच्या रूपानं होते, ज्यांनी सीता शोधाकरता मदत केली, तेच वानर मंडळी हा कृष्ण भगवंताच्या अवतारामध्ये बालगोपाळ होऊन आली होती. मग कृष्ण भगवंता सांगितलं, मला मदत केली रामावतारामध्ये, पण तुम्हालाही जर पोटभर खाण्याची इच्छा असेल हा काला, तर तुम्ही काय करा, माझ्या माग या. आता गरिबाची लेकरं ते गोकुळातली हे अशी उभी केली. अरे म्हणले तुमच्या घरी गाई आहेत, म्हशी आहेत, दूध दूध सगळं आहे, पण तुमच्या तब्येतीमध्ये अशा अगरबत्ती सारख्या का झाल्या? तेव्हा बोबड्या उठला. बोबड्या म्हणला कितना आले, चांगला चांगला माल जातो मथुलेला आणि आमच्या वात्याला टाकला, आता आमची तब्येत कशी बनणार? तब्येती उत्पत्ती सारख्याच हो राहणार. हा म्हणले मग एक काम करा, खाऊ घालायचं काम मी करणार आणि व्यायाम करायचं काम तुम्ही करा. कृष्ण भगवंताने सांगितलं. बर म्हणले, कुणाच्या घरचं खाऊ घालणार? नाही म्हणले, माझ्या घरी 9 लाख गाई हे बरोबर आहे, पण माझ्या घरचं नाही खाऊ घालणार. जर तुम्हाला खायचं असेल आणि मी खाऊ घालणार असेल तर तुम्हाला माझ्या बरोबर येऊन चोरी करावी लागेल. चोरून या माये नवनीत आणावे, चोरून या माये नवनीत आणावे, चोरून या माये नवनीत आणावे, चोरून या माये नवनीत आणावे. कैसे पाहे, कैसे पाहे घरा जाये, गाडी थोडी पुढच्या स्टेशनवर गेली. सावधान. हा बाबा, तुम्हाला माझ्या बरोबर चोरी करावी लागेल. कृष्णा, अरे आम्ही लहान लहान लेकरं चोरी कशी करणार? म्हणले मी सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला जर पोटभर खायचं असेल तर मी सांगतो ते करा. मग पेंद्या म्हणला, कृष्णा चोरी करावं लागेल बरोबर आहे, पण कालच गुरुजीनं शाळेत सांगितलं चोरी करणं पाप असते आणि तू आम्हाला चोरी करायला शिकवतो. नाही म्हणले, खायचं असेल तर मग करा, नाही तर आपापल्या घरात. महाराज कृष्ण भगवंतावर जीवापाड प्रेम करणारी मंडळी म्हणले, हा चोरी तर चोरी. पण काही मंडळी शंका उपस्थित केली, का रे कृष्णा, आपण चोरी करायला गेलो आणि चोरी करता करता जर पकडलो तर काय होईल? काही सत्यनारायणाची पूजा नाही होणार, मार खावा लागल. आणि ही बातमी जर घरी आईला कळेल तर आई देखील सटकावल्याशिवाय राहणार. म्हणजे जर चोरी करता करता पकडलो तर दुहेरी मार खावा लागेल. कृष्णा आम्ही नाही येणार. पण काहीचा मात्र विश्वास होता, कृष्ण आपल्याला नक्की पोटभर खाऊ घालेल, काय होईल ते होईल. महाराज ज्यांचा विश्वास होता कृष्ण भगवंतावर, हा ती पहिली दिंडी कृष्णाच्या मागे निघाली. आणि ज्यांचा विश्वास नव्हता का ते माग माग राहिली. कसं होईल, काय होईल, कसं होईल, काय होईल, चोरी करत पकडलं गेलो तर काय होईल, वगैरे वगैरे त्यांचे विचार करत हे पाठीमागं थांबले. जसे ज्ञानोबाराची पालखी निघाली की दिंडी असतात ना, 1 नंबर 2 नंबर, तशी 1 नंबरची विश्वासाची दिंडी आणि दुसरीची पाठीमागचे. म्हणले पकडलं गेलो तर काय होईल. तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंताने मागं फिरून पाहिलं, ए चोरी करायला जायचं आणि गप्पा मारत निघालात. जर माझ्या बरोबर यायचं असेल चोरील तर चोरी करायला गपचूप चला आणि हळूहळू चला. अभंगाचं 3रं हळूहळू चला, हळूहळू चला, हळूहळू चला, चला हळूहळू चला, हळूहळू 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 चला, हळूहळू चला, चला हळूहळू चला, हळूहळू
कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट भरी. कोणी कोणाशी, कोणी कोणाशी, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट. कोणी कोणाशी, कोणी कोणाशी, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, कोणी कोणाशी न बोला, आज देतो पोट भरी, आज देतो पोट. हळूहळू चला आणि रिकाम्या हाताने चालू नका. माझ्या बरोबर या चोरी करायला काही शस्त्र बरोबर घ्या. बालगोपाळाला सांगितलं कृष्ण भगवंतांनी, वारकऱ्याला सांगितलं तुकोबा आहे. आता वारकऱ्यांचे शस्त्र वारकऱ्यांनी सांगायचे, गोपाळाचे मी सांगतो. वारकरी निघाले तुकोबा आहे बरोबर. कोणते शस्त्र घ्यायला सांगितले? हा हा बोला बोला, कोणते शस्त्र? म्हणूनच काला झाला नाही. काला होण्याकरता शस्त्र माहिती पाहिजे. आणि जर शस्त्र माहिती नसेल वारकऱ्यांनो तर काला होणार नाही. आज तुम्हाला शस्त्र सांगतो ज्ञानोबरायाच्या हरिपाठाच्या आधाराने. ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र, ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. यमे कुलगोत्र, यमे कुलगोत्र वर्षी केले, यमे कुलगोत्र, यमे कुलगोत्र वर्षी. आहे ना हरिपाठात? आहेत ना हरिपाठात शस्त्र सांगितले ना. हे कोणतं शस्त्र? ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र. हरिनामाचं शस्त्र घ्यावं लागेल. कुठं मिळतं ते हरिनामाचं शस्त्र? नाही, गुरु केला की मंत्र मिळेल, पण हरिनामाचं शस्त्र कुठं मिळतं? तर हरिनामाचं शस्त्र मिळवायचं असेल तर नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु वाचोनी नाम लय हाता, साधने साधिता कोटी गुणे. हरिनामाचं शस्त्र सद्गुरूची शरणागती केल्याशिवाय मिळत नाही. आणि ते जवळ असल्याशिवाय काला होत नाही. अनुभवाचं बोलतात तुकोबा आहे. ते उग 5-10 अभंग पाठ करून कीर्तन करत नव्हते. ते अनुभव होता. अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव का म्हणे. हा ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र घ्या. आणि तिकडे बालगोपाळा सांगितलं आपण चोरी करायला चाललो, तुम्ही पण शस्त्र घ्या. कोणते शस्त्र? लहान लहान लेकरं म्हणले, कृष्णा अरे आम्हाला ढाल उचलते का? तलवार उचलते का? तो भाला उचलतो का? नाही म्हणले, ते नाही शस्त्र. कोणते? वस्त्रगाळ केलेली माती घ्या. हो, एक काठी घ्या आणि सराट्याचे काठी घ्या. अरे मला चोरी करायला जायचं, ती वस्त्रगाळ केलेली माती, सराट्याचे काटे. बोबड्या जरा माझ्यासारखा थोडासा शहाणा होता. मला कितना ते थलाते ते काते का त्याला? भगवंताने सांगितलं तेवढं ऐकायचं. जर माझ्यावर विश्वास असेल, माझ्या बरोबर यायचं असेल तर मी सांगतो तेवढं करा. बारीक बारीक खडे घ्या. अरे काय शस्त्र आहेत महाराज, काय प्लॅनिंग आहे देवाचं. वारकऱ्याचं प्लॅनिंग नाही म्हणून ही वेळ आली. हो, तुम्ही सगळे वारकरी आहात ना? ऐकायला अनुभवाला आला? झालं देवाचं दर्शन, झालं जीव शिवाचं मिलन, ब्रह्म ऐक्यकाला अनुभवाला आला. याचं कारण एक आहे की अजून प्लॅनिंग. अरे सप्ताह करायचं असेल तर प्लॅनिंग करावं लागतं या मंडळीला. मग काला जर अनुभवायचं असेल तर कृष्ण भगवंताने आधी प्लॅनिंग केलं. काय प्लॅनिंग केलं? वस्त्रगाळ केलेली माती घ्या, सराट्याचे काटे घ्या, एक काठी घ्या आणि बारीक बारीक खडे घ्या. आता ते कशा करता? चोरीला गेलो की त्या घरामध्ये असे शिंके लावलेले असतील. कोणतं मडकं भरलेलं आहे आणि कोणतं रिकाम आहे हे पाहायचं असेल तर टेस्टिंगसाठी ते बारीक खडे.
ते खडे घ्यायचे ना असे मारू, लहान लहान लेकरं ते शिंकेवर लावलेले, म्हणले खडे घ्यायचे, हा फेकून मारायचा, टनकन वाजलं की त्याच्या नादी लागायचं, आणि बुतकून वाजलं की हा नक्की त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मग आम्ही पण कीर्तनामधून असे खडे मारत असतो. कोण माळकरी आहे, कोण वारकरी आहे, हा कोणाकडे हरिनामाचं शस्त्र आहे का मंत्रावरच चालला खेळ, आम्ही असे खडे मारत असतो. लागला तर लागला, नाही लागला तर काय देणं घेणं नाही, बांधायला बांध नाही. विठाला विठाला महाराज बालगोपाळांनी ते शस्त्र घेतले आणि रात्री 2:30-3ची वेळ सगळ्या गवळणीनं मारा आपले दार बंद केले, कुलूप लावले. उन्हाळ्याचे दिवस, दारामध्ये बाजा टाकल्या, लेकराला बरोबर घेऊन झोपले. हे बालगोपाळ घेऊन कृष्ण भगवंत गेले, तेव्हा पाहिलं तर घराला कुलूप लावलेलं. वाकड्या म्हणला, कृष्णा अरे आत कसं जायचं? म्हणले काळजी करू नका, माझ्याकडे मंत्र आहे आत जायचा, तुम्ही फक्त एक काम करा, मी सांगतो तसं करा. सगळ्यांनी डोळे बंद करा. करा बंद. तुम्हाला काला अनुभवायचा ना, मग डोळे बंद करा सगळ्यांनी. करा बंद. शाबास, करा बंद. हा आता मंत्र मी नाही सांगू शकत तुम्हाला काला होण्याकरता, तुम्हाला सद्गुरूची शरणागती करावी लागेल. कृष्ण भगवंतांनी सांदीपनी ऋषीची शरणागती केली, त्यांना तो नामाचा मंत्र माहिती होता. तुम्हाला जर माहिती व्हावं असं वाटत असेल तर मी कीर्तनातून उघड करू शकत नाही. ज्ञान गूढ गम्य ज्ञानदेवाला धले, निवृत्तीने दिले माझ्या हाती. हा त्याच्याकरता तुम्हाला सद्गुरूची शरणागती करावी. चला तुम्ही डोळे बंद केले. आता जे कृष्ण भगवंतांनी सांगितलं, बालगोपाळांनी डोळे बंद केले. महाराज आतमध्ये एका क्षणाचा विलंब लागला नाही, सगळे आतमध्ये उतरले. उघडा डोळे. सगळ्यांनी डोळे उघडले तर समोर असे शिंके लावलेले, आणा म्हणले बारीक बारीक खडे. मग टेस्टिंग केली, जे रिकामे होते त्यांच्या नादी लागले नाही, आणि जे भरलेले होते ज्यांच्यामध्ये प्रभू प्रेम होतं, हा महाराज सगळ्यांनी असा मनोरा केला. कृष्ण भगवंत वर चढला आणि काठीनं दह्याची फोडली. महाराज ती फोडली. आता लहान लहान लेकरं होते, कसे आता तोंडात घालावं, एकमेका देवमुखी. पण आता वर गेलेला कृष्ण मग काय सांगितलं, वा ती त्या धारा, हे घालून आता जे पडतं ना, घ्या रे दोहीच्या कोपरा. काहीच्या तोंडामध्ये भरवत होते भगवंत, पण काहीचा हात पुरे ना. मग त्यांनी काय केलं, हा या कोपराला तोंड लावलं. घ्या रे दोहीच्या कोपरा. महाराज सगळा आनंद चालला त्या घरामध्ये. आयुष्यामध्ये कधी एवढं पोटभर खायला मिळालं नाही. सगळे बालगोपाळ आनंदित झाले. महाराज खूप आनंद होऊ लागला. तेवढ्यामध्ये पूर्वी अलाराम नव्हता, घड्याळ नव्हतं. कोंबडा आरवला की गवळणी दूध मंथन करायला उठायच्या आणि गोपाळ दूध काढायला उठायच्या. मारा कोंबड्याने आरव दिल्या बरोबर. हा श्रीदामा म्हणला, कृष्णा कोंबड्याला आरव दिली, आता गवळणी उठतील, कुलप उघडतील, आज घरामध्ये येण्याच्या आधी चला. तेव्हा कृष्ण म्हणला, बरोबर आहे श्रीदामा, पण ते मंत्र बाहेर जायचा मला माहित नाही बाबा. आत याचा मंत्र मला माहिती आहे. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नव्हे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्म रवीची छाया. मला आत यायचं माहिती आहे, बाहेर जायचं माहित नाही. महाराज ते लहान लहान लेकरं होते, रडायला लागले हो त्या घरात. कृष्णा फसवला आम्हाला, आम्हाला मित्र म्हणवतोस, फसवला आम्हाला. आत आणून बा इथं ठेवलं, आता गवळतील, कुलूप उघडतील आणि पकडतील, मार मार मारतील. कृष्णा तुला आनंद होईल का रे? रडू लागले लहान लहान लेकरं. त्या गवळणी बाहेर झोपल्या होत्या. म्हणला लेकरं तर आपल्या जवळ आहेत, ते आतमध्ये कुणाचे रडतात? एखादं राहिलं का काय आतमध्ये रात्रीचं? महाराज त्यांनी लगेच लगबग केली आणि ते कुलूप उघडायला येणार या लेकराचा टाहू पाहिला. आणि कृष्ण भगवंताला दयाली, देवालाच दया येते हो, आपले दुसरं कोणी नाही आपलं. हा आपण म्हणतो आई वडील माझे, भाऊ बहीण सगळे सोयरे माझे, पण वेळ आल्यावर अरे कोरोनामध्ये माणसं गेले, आईबापाला मुलाचं काय झालं माहीत नाही, आणि आईबाप गेले, मुलाला आईबापाचं काय झालं माहीत नाही. म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, राजो तुम्ही पण सावध व्हा. हा आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर या जगामध्ये देवाशिवाय आपलं कोण नाही बरं. नाही रे नाही वा वा नाही नाही कुणाचं कोणी, नाही रे नाही कुणाचं
कुणाची कोण कुणाचे सगळे सोय रे वा महाराज अंती जाशील एकला प्राण माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे बोल नाही नाही कुणाचे बहीण कुणाची भाऊ कुणाचे कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या पाठी सर्वही राहील तुटतील धागे दुरी कुणाच्या भरिशावर जीवन जगताय तुम्ही येतं का लक्षात परमार्थ करायचा असेल तर देवाशिवाय आपलं कोण नाही त्या बालगोपाळच्या लक्षात आलं कृष्णा आता बाबा तुझ्याशिवाय आम्हाला कोण नाही आम्हाला वाचव कृष्ण भगवंता सांगितलं काय हरकत नाही गड्या वाचवतो पण डोळे तर बंद करा डोळे बंद केले आणि महाराज भगवंताने आपलं लिहिलं सगळ्यांना बाहेर काढलं पण पेंद्या जरा माझ्यासारखा इबलीस होता जरा म्हणला डोळे बंद करायला लावतो आतमध्ये घेऊन येतो डोळे बंद करायला लावतो बाहेर घेऊन जातो कोणत्या मार्गाने पिपिलका मार्गाने का विअंग मार्गाने म्हणून त्यानं डोळे बंद केले पण खिंडीतून पाहू लागला आता देवाला तेवढं कळत नाही का हो कोण माळ घालून दारू पितो कळत नाही का त्याला हा तुम्ही जन्मल्यापासून तर मरेपर्यंत तुमचा माझा लेखाजोखा भगवंताने लिहण्याकरता या दोन्ही बाजूवर दोन महाराज हा नेमलेले सेवक त्याचे तुम्ही जे काही कराल चांगलं कराल तरी नोंद आहे आणि डाव गांड कराल त्याचंही हा इथं नोंद आहे हा म्हणून सज्जन हो जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे हा कर्माचा सिद्धांत जसं कर्म कराल चुकणार नाही भगवंताने सांगितलं काळजी करू नका सगळे बाहेर आणले पेंद्या खिंडीतून पाहतो का माझ्यावर अविश्वास तोंडाने म्हणतो संताची आहे पाय हा माझा विश्वास चाली लावून म्हणतो विश्वास आहे का संतावर संताच्या जीवावर पोट भरता आहे संतावर विश्वास आहे काला अनुभवाचा महाराज सगळे बालगोपाळ काकुलतीला आले सगळ्यांना बाहेर काढलं आणि पेंद्याने अविश्वास दाखवला मधा त्या भिंतीच्या मध्ये सवण्यात अडकवला आमच्या विदर्भामध्ये त्या भिंतीला असतं ना ते दूर जायलासाठी त्याला सवनं म्हणतात त्या सवण्यात अडकवला अर्धा दिन अर्धा बाहेर महाराज त्या गोपिका आल्या कुलप उघडले आतमध्ये येऊन पाहतात अरे अरे 15 दिवस सगळं कमावलेलं लोणी तूप सगळ्याचा रबडा पाहिला तळपायची आग मस्तकातील कोण चोर कुठून आला एकीनं बॅटरी घेतली अंधारामध्ये आणि मला ती बॅटरीनं पाहू लागला कोण चोर कुठून होल पाडलं भिंतीला वगैरे तेवढ्यामध्ये या पेंद्याचे पाय हलताना दिसले सापडला म्हटल्याबरोबर माझ्या सगळ्या गवळ्या लाटणे घेतले हातात काठ्या घेतल्या अशा आणि असाना पेंद्या सटकायला सुरुवात केली हसू नका तुमचं माझं असंच चाललंय संसारात किती फटके बसतात आपल्याला किती संकट आहेत तरी आपण सावध व्हायला तयार नाही अजून सावध व्हायला तयार सावध व्हायचं नाही अरे लग्नाच्या दिवशी सांगितलं नव्हतं बालपणी कळत पण लग्नाला तर तुम्ही तरुण होता ना तेव्हा सांगितलं तेव्हा आहे का आता सावधान समय कधी बालपणी नाही कळालं हो पण कालात तरुणपणी तरी कळावं ना माणसाला आता लग्नाच्या बोल्यावर सावधान समय साधा समीपयसे वाग्वादा नकरा पडार्थ घटिका संपूर्ण आली असे भावे सद्गुरुचे पदांबुज धरा काला अनुभवायचा का अजून वेळ गेलेली नाही बापांनो आता तरी विचार करा 20 वर्ष फुकट गेले 21 वर्ष गेले सप्त्याचे जाऊ द्या मागे झाले पाहू नका पण आता भावे सद्गुरुचे पदांबुज धरा चित्ती स्मरा आदरे दो पक्षी न
नवरदेव नवरी दोघांनी पण माळ घाला, एकट्याने नाही. दो पक्षी कुलदेवता वधूवरा कुर्या सदा मंगलम शुभ मंगल. वराड आलं पोटासाठी, नवरदेवाला नवरीसाठी. अजून काही सद्गुरू केला नाही, अजून काही काला झाला नाही. मग तुम्ही जगता कशाला? तुम्हाला या भूमीवर राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही जर देवाचं ऐकत नाही, तुम्ही जर संतांचं ऐकत नाही, तर तुम्हाला या भूमीवर राहण्याचा अधिकार नाही. मग ज्यांना अधिकार नाही हा ते गेले. तुम्हाला जायचं का? राहायचं ना. मग ऐका संताचं. आजा गेला पंजा गेला बापई मसना गेला गेले. पण काला जर अनुभवायचा असेल तर अजून तुम्ही जिवंत आहात. आज सांगितलेला काला समजून घ्या. भगवंताचा चरित्र फक्त ऐकणं म्हणजे काला नाही, तर त्याप्रमाणे जीवनाचा प्रवास करणं याला काला म्हणतात. महाराज पेंद्या सटकायला सुरुवात केली. पेंद्या म्हणतो, कृष्णा चुकलो गड्या मी. नाही, माणसानं आपली चूक सुधारली पाहिजे. पेंद्या म्हणला, देवा अरे लय मार खातोय रे बाबा, पार पोटऱ्या आता हिरव्या गार झाल्या, मरतो, मला सोडव. हा तो म्हणतो सोडवतो, पण पुन्हा डोळे उघडशील का? आहे का वारकरी मंडळी आपल्या डोळे बंद करून चिंतन करायचं माहिती आहे का? रोज सकाळी उठल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर डोळे बंद करायचे. हाय माहिती आपल्याला? रोज संध्याकाळी देवासमोर बसून. आहे आपल्याला माहिती? नाही माहिती ना. मग पेंद्यासारखं नक्की होणार. समजून घ्या. काला हा अनुभवाचा आहे, बायांगाचा काला हा विषय नाहीये. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी दरिता हे पर्यावरणा हा अंतकरणाचा काला आहे. आणि तो काला मारा अनुभवण्याकरता हे उदाहरण आहेत. पेंद्या अडकला, मारला. हा तेव्हा सांगितलं, कृष्णा काय करू? डोळे बंद कर. डोळे बंद केले आणि पेंद्या बाहेर काढला. पेंद्या पुन्हा डोळे उघडशील का? पेंड्या पुन्हा डोळे उघडशील का? विठ्ठल 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 कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. काही पाहू नका मागं पुढं. काला चालू आहे. काला कशाला म्हणतात? काला कोबाराय म्हणतात. माझा काला झाला, हा माझी अशीच अवस्था झाली. काला झाला तेव्हा कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझा जीवा, तैसे झाले माझा जीवा, मागे परतोनी पाहे, मागे परतोनी पाहे, तैसे झाले माझा जीवा, माझा जीवा तैसे झाले माझा जीवा. विठ्ठल विठ्ठल कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल 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 विठ्ठल. काही पाहू नका मागं पुढं. काला चालू आहे. काला कशाला म्हणतात? काला कोबाराय म्हणतात. माझा काला झाला, हा माझी अशीच अवस्था झाली. काला झाला तेव्हा कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी जाय, कन्या सासुऱ्यासी
पार दोन्ही पाहे मागे पार दोन्ही पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा मागे दोन्ही पाहे मागे पार दोन्ही पाहे तैसे झाले माझ्या जीवा तैसे झाले माझ्या जीवा. तुम्ही सगळ्या लग्नाच्या बोल्यावर उभ्या होत्या. 5 मंगलाष्टक झाले आणि माया हो तुम्ही त्या भरल्या मंडपातून माहेर सोडून सासरला निघाला हसत का रडत. मग तुम्हाला प्रपंचातलं रडणं माहिती आहे, प्रपंचातलं हसणं माहिती आहे, परमार्थातलं रडणं माहिती आहे का. तुकोबाराय म्हणतात तैसे झाले माझ्या जीवा. महाराज हा प्रपंचामध्ये हसणं चांगलं आहे. प्रपंचामध्ये माणसाने नेहमी हसलं पाहिजे आणि परमार्थामध्ये हसून नाही चालत. परमार्थामध्ये रडू आला पाहिजे. देवा अरे माझे 25 वर्ष कुणाचे 50 वर्ष गेले अजूनही मला तू दर्शन देत नाहीस. अरे रोज रामकृष्ण हरीचा जप करतो, वारी करतो, हरिपाठ करतो, देवा अजूनही तुम्हाला भेटत नाहीस. कधी रडू आलं देवासाठी. हा रडू येणं देवासाठी आणि देवानी भेटणं याला काला म्हणतात. पेंद्यानी महाराज रडला देवा मला सोडव, रडला पेंद्या बोकचा बोक्सी. तेव्हा देवाने त्याला बाहेर काढलं. तुम्हालाही बाहेर काढायचं असेल, तुम्हाला निघायचं असेल तर तुम्हाला परमार्थ करताना ही अवस्था अनुभवावी लागेल. तुकोबरायांनी अनुभवली. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. सगळे बालगोपाळ बाहेर आले. तेव्हापासून सगळ्यांनी ठरवलं आता आपल्या मनाने वागायचं. मग आता तुम्ही बी ठरवा ना मंडपात आलात. आपण आपल्या मताने परमार्थ करायचा नाही. ज्ञानोबाचा ऐका. ज्ञानोबाराय म्हणता जर तुमच्या मनाने परमार्थ कराल, घालायची माळ तर घातली नाही तर कवाई काढली, केली तर केली वारी नाही तर राहिला घरी, असं चालत नाही. मनोमार्गे गेला तोचे मुखला, मनोमार्गे गेला तोचे मुखला, मार्गे गेला तोचे मुखला, मनोमार्गे गेला तोचे मुखला. हरी पाटी श्रीरामाला तोच धन्य, हरी पाटी श्रीरामाला तोच धन्य. हरी मुखेला, हरी मुखेला, हरी मुखेला, हरी मुखेला. महाराज आवाज ऐकत राहावा वाटतो, ऐकत राहावं वाटतं. पण आता मी काय करू. 9 ते 11 तुम्ही कीर्तनाची वेळ दिली होती. मस्त 12 वाजेपर्यंत कीर्तन चालवलं असतं. कारण 5-5 तास कीर्तनं ऐकलेली, बसून अनुभव घेतलेला महाराज तुमच्या समोर आज एक वारकरी. मग तुम्हाला तास 1.5 तासात मी कसा काला अनुभवाला आणून देणार. पण तरी पण माझा प्रयत्न आहे 12ला नक्की शेवट करणार. हो महाराज बालगोपाळाला कळालं आपण वानर होतो रामावतारामध्ये. हा आपला राम आहे. वानराच्या रूपामध्ये असलेल्या त्या बालगोपाळाला कळालं की आपला राम आहे. पण गोकुळामध्ये काही गवळणी काही गोपाळ होते, त्यांचा थोडा विरोध होता. त्यांना कळलं नाही आणि त्यांना कळून देण्याकरता भगवंतानी काही लीला केल्या. आता पाहू आपण अर्ध्या तासा पटापट. पहिली लीला भगवंतानी केली घरामध्ये. आईला कळावं मी कोण आहे, कृष्ण कोण आहे हे आईला कळावं याकरता सकाळचा प्रहर आहे. 4 वाजता आई उठलेली आहे. मंथन करायला सुरू केलेलं आहे. त्या डेऱ्यामध्ये रवी टाकली. आता ज्यांना माहिती आहे त्यांनी जरा त्या डेऱ्याजवळ चला. तो डेरा आहे त्याच्यात ती रवी टाकली आणि अशी चालली महाराज खामाघूम मंथन. आता ते माझ्या अनुभवाचं काय आहे, कारण मी लहान होतो त्यावेळेला आई ते मंथन करायची, मी पण एक दोरी धरून असं ओढू लागायचं. हो महाराज ते मंथन चाललं. तेवढ्यामध्ये काना उठला, दुडू 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 धावत आला आणि आईला जवळ जाऊन काय म्हणतो माहितीये का,
आई मला जेव घाल. हे कृष्णा, सकाळचे 4 वाजले, अरे जेवायची वेळ आहे का मंथनाची? तरी काना ऐकत नाही. आई मला जेव घाल, महाराज तरी ऐकत नाही. तेव्हा यशोदा माता म्हणते, कृष्णा अरे 4 वाजले, मंथनाची वेळ आहे राजा, माझा पदर सोड, माझ्या दोऱ्या सोड, मला मंथन करू दे. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. करू दे मंथना रे बाळा, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. आई सांगते कृष्णा सोड राजा, सोड रवी सोड बाळा, करू दे मंथना, करू दे मंथना. काना ऐकत नाही. आई मला जेव घाल. बालहट्ट, स्त्री हट्ट आणि राजहट्ट पुरवावे लागतात, शास्त्राची आज्ञा आहे. म्हणून तुम्हाला अनुभव आहे. बालहट्ट माया हो, काही झालं तरी ते चांदोबा आणून दे म्हणलं तरी ते द्यावा लागतो ना, खोटा खोटा का होईना. हा, बालहट्ट पुरावा लागतो. स्त्री हट्ट, अरे अख्खं रामायण झालं राव स्त्री हट्टावर. स्त्री हट्ट पुरवावा लागतो. राजहट्ट, मोदी साहेबांनी सांगितलं दिवे लावा, थाळ्या वाजवा, वाजवल्या ना तुम्ही? हा, वाजवल्या चांगलं झालं, कारण राजहट्ट पुरवावा लागतो. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट पुरवावा लागतो. हा बालहट्ट महाराज यशोदेने पुरवण्याकरता त्या रवीच्या दोऱ्या तशाच सोडल्या, घरामध्ये गेली आणि देवाला खाण्याकरता देवाच्या आवडीचे पदार्थ ताटात घेऊ लागली. मेथीची भाजी, बाजरीची भाकर, आंब्याचं लोणचं, लिंबाचं लोणचं, वांग्याचं भरीत. तुम्ही आता पाठ करून घ्या. देवाच्या आवडीचे पदार्थ आहेत. गुलाबजाम हे देवाच्या आवडीचे नाहीत, म्हणूनच तर तुम्ही जाम झाला. देवाच्या आवडीचे पदार्थ खा, आयुष्यात तुम्हाला आजार होणार नाही, ध्यानात ठेवा. मेथीची भाजी, बाजरीची भाकर, वांग्याचं भरीत, मिरचीचा ठेसा. तोंडाला काय पाणी सुटू देऊ नका, इथं काय मंडळीने केलं नाही. हा, हे सगळे पदार्थ ताटामध्ये आई भरते. तेवढ्यामध्ये कृष्ण भगवंताने संधी साधली. ज्या डेऱ्यामध्ये रवी चालली होती त्या डेऱ्यात उडी टाकली. आई ताट घेऊन आली, आजूबाजूला पाहिलं, का ना माझ्या तुला भूक लागली, चल तुझ्या आवडीचे पदार्थ ताट घेऊन आले. पण काना कुठं दिसतो आजूबाजूला? इकडं तिकडं आजूबाजूला पाहिलं तो नाही. तिला वाटलं गेला असं खेळ्या कार्ट्या बरोबर, तोपर्यंत आपलं मंथन करून घेऊ. तिला ताट बाजूला ठेवलं. हो सख्या आईनं, आता भूक लागली म्हणल्यावर ते ताट घेऊन लेकरापर्यंत पोहोचायचं का मंथन करायचं? अरे देवाची आई स्वार्थी, तर तुमची आमची काय घेऊन बसला? ते बाजूला ठेवलं ताट आणि पुन्हा त्या रवीच्या दोऱ्या धरल्या आणि मंथनाला सुरुवात केली. काय पाहता माझ्याकडे तासभर घामाघूम झाली. लोण्याचा गोळा वर कुठे? लोण्याचा गोळा वर येत नाही पाहुणे. थकली महाराज ती. तेवढ्यामध्ये एक म्हातारी सकाळी सकाळी हातामध्ये काठी आणि एका हातात ते चिंपट घेऊन बाहेर दिसायला निघाली. तेव्हा टॉयलेट नव्हते. बाहेर दिसायला निघाली. तेवढ्यामध्ये यशोदेने पाहिलं, ओ आत्याबाई इकडे या. काय झालं यशोदे? मला 1 तास झाले मंथन चाललंय, पण लोण्याचा गोळा वर येत नाही, काय करू? म्हणले येड्यावानी करते का? असं करू नको. कोणीतरी चटूक केला असं. म्हणले चटूक. आता ते मुंबई चटूक आहे का नाही माहित नाही, पण ते आमच्या भागात आहे अजून. हो, महाराज चटूक केला. म्हणले मग काय करू? काय नको, 5 लिंब आण. महाराज त्या यशोदेनं लगे महाराज 5 लिंब आणले. तिनं काय छू जादू म्हणतर काहीतरी असं केलं म्हातारीनं, आणि ते 5 लिंब कापले, 5 दिवसाला फेकले. म्हणले आता मंथन कर, मी जाऊन येते. म्हातारी गेली आणि मंथन सुरू केलं.
पुन्हा तास झाला तरी लोण्याचा गोळा, 2 तास म्हणतात झाला लोण्याचा गोळा नाही, काय करावं म्हणून शेजारणीकडे गेली. ओ जाऊबाई, तुम्ही तरी काहीतरी सांगा बाबा, 2 तास झाले, घामाघूम झाली. त्यावेळेला ती आली, ती जाऊबाई. म्हणले यशोदे, 2 तास कुठं लोण्याचा गोळा तयार व्हायचा राहतो का? अगं लोण्याचा गोळा तयार झाला असल, मडक्याच्या बुडाला जाऊन बसला असल. लोण्याचा गोळा मडक्याच्या बुडाला. ते काय मुंबईतलं मंथन होतं का? हा, ते गावाकडचं मंथन होतं. महाराज, लोण्याचा गोळा बुडाला कसा जाईल? तूप वर राहील का खाली जाईल? तो लोण्याचा गोळा वर कसा खाली कसा जाईल? पण महाराज स्वार्थासाठी त्या जाऊबाईचं ऐकलं आणि यशोदेनं चोळी अशी माग केली आणि हात घातला महाराज त्या डेऱ्यामध्ये. त्या डेऱ्यामध्ये जसा हात घातला, अरे लोण्याचा गोळा नाही पण अखलकोट ब्रह्मांड नायक कृष्ण भगवंताचा जावळाचा बुचुडा हाताला लागला. तो जावळाचा बुचुडा धरला असा वर काढला महाराज. 2 तासानंतर लेकराचा श्वास बंद, डोळे बंद आणि तो काना पाहिला महाराज. आईनं अंबरडा फोडला. काना, अरे काळ तोंड आता नंदराजाला मी कसं दाखवून? अंबरडा फोडून रडू लागली. काना 2 तास झाले लेकरा आणि मोठ्याने रडू लागली. तेवढ्यामध्ये कानाने हळूचकून एक डोळा उघडला. ए आई, मी जिवंत आहे अजून. असा आवाज ऐकल्याबरोबर यशोदेने डोळे पुसले. पाहत होतं कानाने दोन्ही डोळे उघडलेले. मला त्याचं काय ते रूप असेल, सगळं दयानं माखलेलं. हो, आणि ते जावळाचा बुचुडा पाहिला महाराज. तसंच धरलं हो, छातीला लावलं आणि ओक्सा बोक्सी रडू लागली. काना, अरे 2 तास या डेऱ्यामध्ये आपल्या घरी काय कमी आहे? 9 लाख गाय येत राजा आपल्या घरी आणि या डेऱ्यामध्ये 2 तास काही कमी जास्त झाला असतं तर? मला आईच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. काना म्हणतो, आई अगं एवढीशी रवी. हा, ज्या वेळेला समुद्र मंथन झालं त्यावेळेला ती मंदार पर्वताची रवी होती. हा, वासुकीचा सर्प होता, ती दोरी आणि मी खाली होतो म्हणले. तेव्हा म्हणले मला काय झालं नाही, तुझे एवढीचे डेऱ्यात होते बाई. पण ती आईची माया, आईला ते कळलं नाही महाराज. हो, गप्पच मेल्या. लगेच घेतलं महाराज आतमध्ये. हा, गाईच्या गोठ्यात नेलं. हा, गाई गोमूत्र आणि शेणाचं महाराज. हा, महाराज भगवंताला स्नान घातलं. सांगितलं, काना पुन्हा असं करू नको राजा, वेळ झाला आता. नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी. नाही नाही म्हणून कोणी हात जोडी, नाही नाही म्हणून कोणी हात जोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी. नाही नाही म्हणून कोणी हात जोडी, नाही नाही म्हणून कोणी हात जोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी, नको करू आता कृष्णा तू घोडी. महाराज कृष्ण भगवंत एवढे नम्र होते. आई नाही, हात जोडे डायरेक्ट. नाही नाही म्हणून दोन्ही हात जोडी. आई आता उद्यापासून खोडी करत नाही बरं. पण तो ऐकेल तो कृष्ण कसला. दुसऱ्या दिवशी आली एक म्हातारी. ए यशोदे, आम्ही गोकुळात राहायचं का जायचं? अगं काय झालं? काल आला मुच्या घरा, दारी झोपला म्हातारा, घेऊन दयाचा डेरा थोडीला येणे. अगं सकाळी सकाळची वेळ, हिवाळ्याचे दिवस, 80 वर्षाचं म्हातारा दारात झोपलं होतं. हे कार्टे गेले, म्हणले दही तूप लोणी खाऊ दे, खायची गोष्ट आहे. पण म्हणले यानं आगाऊपणा काय केला, भला मोठा एवढा मोठा डेरा, तो थंडागार 80 वर्षाचं म्हातारं, थंडीचे दिवस, आणि जाता जाता म्हाताऱ्याच्या डोक्यात टाकला.
देवाच्या कृपेने ते म्हातारा वाचलं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. म्हातारी सांगते आणि यशोदा माता ऐकते. दोघीचं संभाषण चाललं. शास्त्राचा नियम सांगतो बरं का महाराज, दोन मोठे माणसं जर बोलत असतील तर तिसऱ्याने तोंड घालायचं, नाही तर फजिती होत असते. आता यशोदा माता म्हातारी बोलते, ते गाराला सांगते, यशोदा माता ऐकते. तेवढ्यामध्ये एक गवळण होती, हा ती पाण्याला चालली होती यमुनेला. तिनं पाहिलं दोघी जणी काहीतरी गप्पा मारतात. तिनं पाण्याला जायचं सोडून ती मध्ये आली. ओ आजीबाई काय झालं? आता काही गरज नव्हती बरं का, ती पाण्याला चालली, सोडून दिलं तिचं काम आणि ती मध्ये आली दोघीच्या. ओ आजीबाई काय झालं? काय सांगू म्हणले आत्याबाई. म्हणले काल म्हातारा 80 वर्षाचं, एवढा मोठा डेरा या कृष्णाने त्याच्या डोंबल्यावर टाकला. देवाच्या कृपेनं वाचलं. महाराज ती गवळण तिला राग आला. म्हाताऱ्या माणसाच्या नादी लागतो. ए कृष्णा काय म्हाताऱ्या माणसाच्या नादी लागतो? माझ्या नादी लाग. नाही जर बांधून टाकलं 12च्या आत तर नावाची गवळण नाही. महाराज कृष्ण पेंद्याला म्हणला, ए पेंद्या घेरेचा घर नंबर लिहून. महाराज कृष्ण भगवंताने घर नंबर लिहून घेतला. दुसऱ्या दिवशी खेळता खेळता एक मुंगूस पकडलं, पिशवीत भरलं, बांधलं आणि सगळ्या गोपाळा सांगितलं, आज म्हणले आपल्याला चोरी नाही करायची, आज मजा करायची, आनंदाने नाचायचं. म्हणले कुणाची वरात आहे? म्हणले नंतर सांगतो रात्री 2 वाजता. दोर नाही. महाराज सगळ्या बालगोपाळ सांगितलं, कोणी लेझिम घ्या, कोणी ढोल घ्या, कोणी पितळ्या घ्या. आणि महाराज त्या वरातीमध्ये सगळ्यांनी सहभागी व्हा. विठ्ठल 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 सिद्धार्थदेव तुकाराम भगवान विठ्ठल 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 विठ्ठल. बोलतो तर सख्यायला राग येतो आणि नाही बोलतो तर संप्रदायाच्या नियमाची आयशी तशी होते. नाही नाही, मला सांगा, तुम्हाला जर पुण्याला जायचं असेल आणि सकाळची 7 वाजताची गाडी असेल इथून पुण्याला जाणारी, तर तुम्ही किती वाजता स्टँडवर जाणार? बोला बोला. हां 8 वाजता. म्हणजे 7 वाजता गाडी असेल तर कमीत कमी 6:30 वाजता तुम्ही उपस्थित होता. का? तर तुम्हाला पुण्याला जायचंय. काल्याचं कीर्तन आहे, काला अनुभवायचा. 10 ते 12 कीर्तन आहे. किती वाजता यायला पाहिजे तुम्ही कीर्तनाला? आता ती मावशी एक निमित्त झाली, पण तुम्ही काय 10च्या आत आलात का कीर्तनाला? मग तुम्हाला नियमच नाही परमार्थ करणाराला, तर काला कसा होईल? मग आता यावर्षी जाऊ द्या, कोरोनातून वाचलो आपण, विचार करा. नाही तर आपलं काय झालं असतं. पुढच्या वर्षी या गोष्टी लक्षात ठेवा. कीर्तन जर 7 वाजता असेल तर 6:30ला हजर राहा जा मंडपात. काल्याचं कीर्तन 9चं लोकांनी 10 वाजता का केलं? की तुमचे भांडे कुंडे, तुमचं पाणी होणार नाही म्हणून. मग 10 वाजता तरी तुम्ही यायला पाहिजे ना. तुम्ही आता कीर्तन संपाच्या वेळेला येताय, काय होईल तुमचा काला मला माहित नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज पेंद्याने नंबर घेतला. कृष्ण भगवंताने ते मुंगूस पकडलं आणि बरोबर रात्री 2:30 वाजता सगळे बालगोपाळ मंडळी लेझिम ढोल पितळ्या घेऊन महाराज वरातीमध्ये नाचण्याकरता तयार झाली. बरोबर रात्रीच्या 2:30 वाजता ज्या गवळीने सांगितलं होतं, कृष्णा म्हातारीच्या काय नादी लागतो, माझ्या घरी बांधून टाकीन. मध्यरात्री कृष्ण भगवंताने बालगोपाळ अंधारात लपवलं. इथं थांबा म्हणले दबा धरून. वरात आली की मी सांगतो तुम्हाला नाचायला. आणि कृष्ण भगवंत महाराज आतमध्ये गेला घरात. पती पत्नी शेजेवर झोपलेली आहेत. याची दाढी आणि हिची वेणी गाठ मारली आणि आला बाहेर.
महाराज नेहमीप्रमाणे 4 वाजता कोंबड्याने आरव दिला, कुकूच कू. तर गवळण उठली ना महाराज, जशी उठली तसा दाढीला झटका. महाराज त्याचं पर वर्णन आहे बरं का. धांगडी मातलीस का. तेवढ्यामध्ये ती म्हणते, अहो असं वायवड्या वागतं बोलू नका, मी नाही तुमची दाढी ओढली, तुम्ही माझी विणी ओढता. पण हा कार्यक्रम कुठे चालला होता महाराज. पूर्वीचा काळ होता, लाइटिंग नव्हती, तो चिमणी दिवा लावायचा, तेल संपलं की अंधार झाला होता आणि तो गाठीचा कार्यक्रम तो अंधारात चालला होता. हा तो म्हणतो माझी दाढी ओढती, ती म्हणते माझी विणी ओढती. तेवढ्यामध्ये त्या गवळींद्रा चचकून पाहिलं तर गाठ. मग अंधारामध्ये गाठ सोडायचा प्रयत्न केला, गाठ काही सुटे ना. अंधारात गाठ सुटत नाही. म्हणून ती सकू म्हणली, ओ सकाराम बुवा थांबा, दिवा लावते. आता दिवा लावते, तिला एकटी लावता येते का. हा ती पुढे हा पाठीमाग गेले. महाराज माचीच बघितली, दिवा लावला आणि उजेडात महाराज तो गाठ सोडायचा प्रयत्न केला. 4चे 5 वाजले, 5:30 वाजले, गाठ काही. तेवढ्यामध्ये सकाराम बुवा आणि सकू घरात आणि रामभाऊ दूध काढायला चालले होते चरवी घेऊन. पण दार लावलेलं म्हणले सकाराम बुवाचं. म्हणले, ओ सकाराम बुवा आज काय संडे आहे का. म्हणले सुट्टी आहे का आज, ते दूध नाही काढायचं का, गावी वासरा आंबरा लागले. तेवढ्यामध्ये सकाराम म्हणतो, रामभाऊ तुम्ही एकटेच आहे का. हो. म्हणले या बरं. दार उघडलं, आतमध्ये घेतलं रामभाऊ. म्हणले रात्री 2:30 वाजता म्हणले ही गाठ पडलेली असणार. 5:30 वाजले, प्रयत्न केला दोघांनी उजेड लावून, पण गाठ काही. तेव्हा एवढी गाठ सोडायचा प्रयत्न करा. मग रामभाऊनी पण प्रयत्न केला, तरी रामभाऊच्या बापाला गाठ काही. मग त्या रामभाऊच्या इथं आलं, कुठं डोक्यात आलं. म्हणले ताई तू त्या यशोदेच्या कार्ट्याला काही बोलली होती का. तेव्हा ती म्हणते, हो काय झालं. म्हणले पाण्याला चालली होती आणि ती एक म्हातारं गाणं सांगत होती. मग बोलली, काय बोलली. म्हणले, ए कृष्णा काय म्हातारीच्या लादी लागला, माझ्या घरी आहे. म्हणले मग तू तरणी आहेस का. तरणी. मग ही करणी त्याचीच. म्हणले काय करावं लागेल. काय नाही म्हणले, आता अशीच वरात नंदराजाच्या वाड्यावर, तेव्हा गाठ सुटेल. म्हणले रामभाऊ असं कसं जायचं. म्हणले अहो लग्नात म्हणले कधी आम्ही गाठ बांधून कोणाच्या पाय पडायला नाही गेले. ते गाठ नाही का, गाठ पाडले लग्नात, नंतर ते नवरदेव नवरी पाय पडतात. ते काय धरून पडतात का. ते नवरदेव काय करतो, ते नवरीची हवाली करतो आणि मग पाय पडायचा कार्यक्रम असतो. म्हणले तवाच दिलं की नाही. आणि आता अशी वरात. म्हणले हो काही विलाज नाही. महाराज मग सकाळी 6 वाजता वरात बाहेर पडली. तू म्हणसाल महाराज तुम्हाला काय माहित, मी पण तिथंच होतो. खरं सांगतो मी तिथं होतो. कारण जे जे झाले अवतार तुका त्यांच्या. मग तुकाराम महाराज जर बरोबर होते तर आपण नव्हतो का. फक्त आपली बुद्धी कमी, आपल्याला आपले साधनं नाही म्हणून आपल्याला कळत नाही. पण तुकोबाराला कळत होतं. ज्या ज्या अवतारात भगवंताने अवतार घेतला त्या त्या अवतारात तुकोबारामध्ये आम्ही होतो. आणि आपण तिथं होतो कडे हो. राम अवतारामध्ये आपण वानर होतो, कृष्ण अवतारामध्ये आपण बालगोपाळ गोपिका होतो, आणि आता भगवंताच्या अवतारामध्ये आपण वारकरी झालो. हे ध्यानात ठेव. हो आपण होतो. पण तुमचा विश्वास आहे का नाही मला माहित नाही, पण माझा पक्का विश्वास आहे. समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाच्या कृपेने सांगतो की मी तिथं होतो. महाराज वरात बाहेर आली आणि जशी बाहेर आहे, वाजवा रे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, माऊली ज्ञानोबा माऊली तुकाराम. आमची आता वरात निघाली आणि तुमची मधी दुसरी आली. पण काळजी करू नका, 12 वाजता काला होणार. महाराज
ती वरात निघाली, सगळे बालगोपाळ नाचतायत, कोण लेझिम, कोणी ढोल, कोणी पितळ्या वाजवते, आनंदामध्ये चालले. तेवढ्यामध्ये ती दिंडी बाजूला ठेवली. कृष्ण भगवंत पळतच गेले घरामध्ये. ए आई, काय झालं? ए आई, अरे झालं काय? म्हणले काल आली होती ना ती तरणी, माझ्या घरी तुला बांधून बघ. म्हणले देवाने तिला कसं बांधलं? चल चल चल. देवाला धरलं आणि महाराज समोर आणलं. त्या गवळीनं आणि गोपाळाने डोकं मान खाली घातली. कृष्णा, माहिती नव्हतं तू कोण आहे, पण आज कळालं तू कोण आहे. हा, ही गाठ सोड राजा. महाराज शरण आल्याशिवाय गाठ सोडत नाही देव. कोणती गाठ? त्यांची दाढी बेनीची. आपली कोणती गाठ सोडायची आपल्याला? देवाची कृपा होण्याकरता महाराज ती गाठ सुटण्याकरता देवाची कृपा व्हावी लागेल. देवा, ही गाठ सोड. कोणती? तर जन्म आणि मृत्यूची गाठ देवाने बांधून आपल्याला पाठवलंय. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित. ही जर आपली गाठ सोडायची असेल तर देवाची कृपा व्हावी लागेल. पण त्याकरता काकुलती यावं लागेल. देवा, आमची गाठ सोड बरं. आणि मग मला देवाने का हाताने नाही सोडली. कृपा दृष्टीने हाळिले, आपल्या पदी बैसविले. कृपादृष्टी टाकल्याबरोबर त्यांची गाठ सुटली. त्यांचा काला झाला. आता तुमची सोडायची का नाही तुम्ही ठरवा. आता 12ला फक्त 5 मिनिटं बाकी आहेत. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने हात वर एकदा करा. करावर हात. आणि मस्त या वर्षीचं शेवटचं भजन भगवंताचं करा आपण सगळ्यांनी. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल 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 माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओ विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. जगद्गुरु संत तुकाराम हरी जय जय विडोबार कुमाये विडोबार कुमाये हरी जय जय विडोबार कुमाये विडोबार कुमाये नमा पार्वती पदे हर हर महादेव. गोपाल कृष्ण भगवान की पार कुमाये यथामध्ये अवकाश. जेवढा मला आनंद प्राप्त झाला त्यातला थोडा का होईना तुम्हाला वाटण्याचा प्रयत्न केला. अनेक भगवंतांनी खोड्या केल्या. त्यावेळेला आईनं सांगितलं, कृष्णा
आता खोड्या बंद कर, वेळ झाली आता. आता गाई घ्यायच्या आणि आता गाई चारायला जायचं. बालगोपाळांना बरोबर घेतलं, गाई घेतल्या आणि महाराज गाई घेऊन भगवंत निघाले. गाई चालल्या वृंदावना, गाई चालल्या वृंदावना. हा तुम्ही चला वृंदावनामध्ये. गाई पुढे चाललेले आहेत. यशोदा माता सगळ्या गवळणी टक लावून पाहतात. कृष्णा, अरे आजपर्यंत क्षणभर तुला सोडून राहता आलं नाही, आता तू चालला, दिवसभर तुझं दर्शन नाही. आईच्या डोळ्यामध्ये अश्रू, गवळणीच्या डोळ्यामध्ये अश्रू. बालगोपाळ घेऊन भगवंत वृंदावनामध्ये गेले. वृंदावनामध्ये गेल्यानंतर दुपारपर्यंत 12 वाजत आलेले आहेत. हा विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान. विठ्ठल 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 विठ्ठल. खांदी भार पोटी भूक काय खेळावयाचे सुख. दुपार झाली, 12 वाजत आले. आता भुकेची वेळ झाली. माणसं कंटाळले, यातनं ओल नाही, ते स्पीकर पण कंटाळले. नाही तुम्हाला वाटते आपल्यामध्ये जीव आहे, त्याच्यामध्ये जीव नाही का? तुमच्यापेक्षा ते जोरानं बोलतय. विठ्ठल तुमच्यापेक्षा. तुम्ही म्हणा बरं, बोला बोला. विठ्ठल त्याच्यापेक्षा कमीचा आवाज आहे. मग आता ज्या अर्थी त्याला कंटाळा आला त्या अर्थी तुम्हाला कंटाळा आला असं समजतो. भगवंत गाई घेऊन गेले. वृंदावनामध्ये गाई राखल्या. दुपारचे 12 वाजत आले आणि 12 वाजता सांगितलं सगळ्यांनी, आता गाई चला वळवू गाई. जेऊ बैसू एके ठाई, बहु झाली वन वन पाईट पिटी झाला असेल. चला गाई वळू, थोडे खेळ खेळू आणि काला करू. मला सगळ्या गाई वळवल्या आणि खेळाला सुरुवात झाली. आता चरित्रामध्ये जेवढा आनंद आहे ना, खेळामध्ये लय आनंद आहे. पण त्याच्याकरता खेळाडू वृत्ती पाहिजे. हो, आणि खेळ जर खेळायचा असेल तर त्याकरता शरीर बलदंड पाहिजे, व्यायामाचं पाहिजे. हा आता त्या दोन्ही गोष्टी माझ्याकडे आहेत, पण आता वेळ संपलेला आहे. आता माझा विलाज नाही. अगर बचेंगे तर अगले सार और लढेंगे. 2 तासात काला नाहीच. काला जर व्हायचा असेल, आनंद घ्यायचा असेल गोकुळातला, मला स्पेशल आजचा दिवस का वारकरी संप्रदायाने आजचा दिवस ठेवला असेल याचा तुम्ही विचार करत नाही माणसं. इतर दिवशी ज्ञानाच्या गप्पा ऐकून ऐकून माणसाचं मन मला चेलपिचेल होतं, हे खरं का ते खरं. पण आजचा दिवस काहीच डोक्याला ताणच नाही, फक्त आनंद घ्यायचा महाराज बालगोपाळाबरोबर. म्हणून आजचा स्पेशल दिवस आहे. पण आज आपण स्पेशल दिवसालाच विसरलो. हो, म्हणून विसरली तया थोर झाली हानी पचतील खाणी 84च्या. हा दिवस तुम्ही कधीच पुढच्या वर्षी विसरू नका. कुणी कीर्तनकार असू द्या, मस्त 2-3 तास काल्याच्या कीर्तनाचा आनंद आपण सर्वांनी घेतला पाहिजे. हो, म्हणून आज या ठिकाणी आपण सगळे आलात. भगवंतानी खेळ केले महाराज. ते खेळ इतके आनंदाचे आहेत. हमामा, लगोऱ्या, विटी दांडू, सगळ्यांनी मनाभर एकदा मायाबरोबर येईल का तुम्हाला म्हणून सांगितलं की खेळणारा आहे. हा खेळाडू आहे ना, खेळलेला आहे. 5-5 तास गोकुळामध्ये बाबाच्या कीर्तनामध्ये खेळ खेळलेला आहे. आणि तुम्हाला एखादा खेळ नक्की शिकवेल, पण आता वेळ संपलेला आहे.
तू हमामा लगोऱ्या वगैरे खेळ केले, सगळे बालगोपाळ एकत्र आले आणि भगवंताने जो काला केला तो काला आपण 2 मिनिटांमध्ये पाहू. पण एक या ठिकाणी निवेदन आलेलं आहे आणि ते तुमच्या मुंबईकरांच्या या परिसराकरता हिताचं आलेलं आहे, म्हणून ते मी कीर्तनामध्ये वाचतोय. आपण सगळ्यांनी गंभीरतेनं ऐका. धर्म, जात, भाषा, प्रांत, वर्ग व पक्ष बाजूला ठेवून आणि खऱ्या मनाने सर्वांनी एकत्र येण्याकरता हे निवेदन आहे. मिनी बॅग प्रकल्प थांबवण्यासाठी आणि मदत डेअरी प्लॉटवरील 800-900 झाडे वाचवण्यासाठी आम्हाला तुम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. हा प्रोजेक्ट अंमलात आला तर भविष्यात आपल्या परिसरात कुटुंब गर्दी होईल, 25 ते 30% अधिक लोक वाढतील आणि रस्त्यावर चालणे कठीण होईल. आम्हाला वाटते की मदर डेअरीच्या प्लॉटला सेंटर पार्कसारख्या ग्रीन पार्कमध्ये रूपांतर करणे चांगले आहे. मिनी बॅग थांबवण्यासाठी आणि ग्रीन पार्क तयार करण्यासाठी तुम्ही स्वाक्षरी मोहिमेत सामील होऊन समर्थन देऊ शकता. तुम्हाला व तुमच्या शेजाऱ्यांना अधिक जाणून घ्यायचे असल्यास फक्त आमच्या प्रतिनिधींना कॉल करा. ही लोक चळवळ आहे. या लोक चळवळीमध्ये व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आपण सगळेजण सामील होऊ शकता. आपला परिसर हिरवागार, कमी गर्दीचा ठेवण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. लोक चळवळीतून हे कार्य या ठिकाणी उभं राहणार आहे. काही मंडळी पुढं आहेत, त्यांचं एकाहीचंही नाव इथं नाही, पण आपण सर्वांनी सहकार्य म्हणून जाता जाता प्रत्येकाने त्यांनी ते स्वाक्षरीसाठी काही रजिस्टर ठेवलेले आहेत. आपण सगळ्यांनी हा परिसर वाचवण्याकरता हा हे चांगला उपक्रम राबवायचा आहे. त्याकरता सगळ्यांनी सही केल्याशिवाय जाऊ नका माझ्या सहीत. सर्वांनी या मोठ्या कार्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी त्यांची विनंती. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. बोलता बोलता वेळ कधी निघून गेला कळलं नाही, पण आज मला आनंद आहे. आज आमचे मोरे महाराज कोरोनानंतर पुन्हा पहिल्यांदा भेटतोय. सर्व तुम्ही टाळकरी मंडळी, मला तुमच्या नावाचा परिचय नाही, मी सगळ्यांचे नावं घेतले असं समजा. मृदुंगाचार्य महाराज, हार्मोनियम वादक, विनेकरी बाबा, समोर बसलेले, खुर्च्यावर बसलेले माझ्या माता भगिनी, आपण सर्वजण या भगवंताच्या आनंदाच्या काल्याच्या कीर्तनाकरता उपस्थित राहिला. मी आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानतो. ज्या ट्रस्टीनं, ज्या समितीनं एवढं मोठं भलं मोठं आयोजन या परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचं केलं, त्या समितीचंही मनापासून मी तोंड भरून कौतुक करतो. आपण सगळ्यांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. हो, ती जर समिती एकत्र आली नसती, ते कार्यकर्ते मंडळी एकत्र आली नसती, तर या परिसरामध्ये हा आनंद आपल्याला मिळाला नसता. म्हणून पुन्हा एकदा आपण सगळ्याच्या वतीने त्यांचा आभार मानूया. झालेली सेवा त्या मंडळाच्या चरणी सर्व टाळकरी मंडळी, गावकऱ्याच्या पंचकृषीला आलेल्या सर्व गायनाचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार असतील माझ्यासमोर बसलेले, सर्व माझ्याबरोबर असणारे, आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये असणारे वारकरी माझ्यासमोर मला दिसतात. मी आता नाव घेत नाही कुणाचे, पण आळंदी ते पंढरपूर पायवारीमध्ये असणारे सगळे वारकरी, सर्व साधक मंडळी, या सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि बोलता बोलता एखादा शब्द माझ्या मुखातून वेडावाकडा गेला असेल त्याबद्दल आपल्या सर्वांची क्षमा मागतो आणि माझ्या सेवेला मी विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली हो, शिंके लाविले दुरी, शिंके लाविले दुरी, होतो तिघांची मीवरी. तुम्ही वारे डोईकडे मुख पसर. डाकणे महाराज विटा घेऊन या. डाकणे महाराज विटा घेऊन या. हतीच्या दारा डोही डोहीच्या कुंवरा. तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरून गडे. तुका म्हणे हाती टोका आणि गौरोन लोका. तुम्ही वारे डोहीकडे मुख पसरून गंधीधरेला कृष्ण म्हणे ओघाधनी प्रकाश. काला वाटो एकामेका वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू. काला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रम. तुका म्हणे भूमंडळ, तुका म्हणे भूमंडळ. आम्ही बळी वीर गाडे, आम्ही बळी वीर गाडे. काला
संभ्रम मध्ये कुणी उठू नका, कृपया मध्ये कुणी उठू नका. कीर्तन अजून चालू आहे, जयविठ्ठल झालेलं नाही, आरती होणार आहे. मंदिरात आरती ओवाळा चालू करा. पिंगळे महाराज करा क्षमा अपराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रागा पाया पैकी करा क्षमा अपराध महाराज ज्ञान झाले समाधान तिथे आता उठावे ते मनाय नाही नारायण सुरवारिकपणे येते बोलले आता उठावे से मनाय नाही नारायण का म्हणे भाव गेला निवारी आता उठावे से मनाय नाही नारायण प्रेम सप्रेमी आरती गोविंदाचे ओवाळ अन्य धन्य ते नित्य करती कळा पुण्यवंत तुम्ही आज पुरले नवस धन्य काळ
तुका वाहे टाळे उभा सन्निध जवळी आज पुरणे नवस धन्य काळा प्रेम सप्रेम आरती गोविंदा देव आरती धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन बाळा प्रौढानी मुक्ता ओ आरती परमानंदा धन्य धन्य ते लोचन नित्य करते अवलोकन नाम म्हणे केशवाचे देखुनी राहिलो तटस्थे धन्य धन्य ते लोचन नित्य आयुगे 28 विटेवरी उभा मांगी रखुमाई दिव्य शोभा पुंडलिकाच्या भेटी परमालिका चरणी वाहे भीमा उत्तरी जगा जय देव जय पांडुरंगा कुमारी वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा जय देव जय तुळशी माळा गळा कर ठेवली कटी कास पितांबर कस्तुरी लल्ला देव सुवर नित्य भेटी हनुमंत पुढे उभे राज जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा आषाढी कार्तिकी भक्त जनेते चंद्रभागे माझे स्मरण कर दर्शन हेळा मात्रे होय मुक्ती केशवासी नाम देव भावे वाळते जय देव जय पांडुरंगा माई वल्लभा राईच्या वल्लभा भावे जीवलगा आरती ज्ञान राजा मागे वल्लभे सेवकी साधू संत मनोरे राम आरती ज्ञान राजा रूपले ज्ञान जगी निनत कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोरे राम आरती ज्ञान राजा प्रगट गुय बोले विश्व ब्रह्मांडे राम पायी मस्तक ठेले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवती साधू संत मनोरे राम आरती तुकारामा स्वामी सद्गुरु रामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आरती तुकारामा राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आरती तुकारामा तू तुका तुलनेसी ब्रह्म तुकासी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय राघवे आरती तुकारामा गाडी लोकांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप प्रेमी हरी आनंद पूजन भाय वाळी विठ्ठल रुक्माई डोपा रुक्माई विठ्ठल रुक्माई डोपा हीच व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास पुंडरीचा वार करी वारी चुकवणे संत संगे सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकवणे चंद्रभागे स्नान तुका मागे हेच दान पंढरीचा वार करी वारी चुकवणे अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी सकळ हरीचा दास कल्पनेची बाधा न हो कोणी गाळी अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविका नामा म्हणे तया असावे कल्याण जामकी निधान पांडुरंग कल्पनेची बाधा न हो कोणी गाळी संत मंडळ मागणे ते तुझ प्रती आहे दिशी तरी पाहे पांडुरंग या संतांची निरवी हेची मज देई आणि तुझे काय तुका म्हणे आता उदार तू होई मज देवी पायी संतांची या संतांची निरवी हेची मज देई आणि तुझे काय ज्ञानदेव तुकाराम